आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये एक वेगळा अभिनव असा महत्त्वाचा प्रकल्प जो राबवतोय त्या बाबतीत थोडी अधिकची आपल्याला माहिती द्यायची होती. आपल्याला कल्पना आहे की फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स हा विषय आपण आपल्या जिल्ह्यासाठी आवर्जून घेतला होता. जे महत्त्वाचे प्रकल्प वाटतात असे प्रकल्प आपण याच्यामध्ये घेतले आणि 100 पेक्षा जास्त प्रकल्प झाल्यामुळे आपण त्याचं थोडंसं शिफ्टिंग केलं आणि त्यातनं साधारण 72 प्रकल्प हे आपण मेन आणि त्याचे सब पार्ट असं करून 72 घेतले आणि हे जे प्रकल्प आहेत ते परत क्लब करून 45 त्याचे हेड्स केलेत आणि 45 जे प्रमुख हेड्स आहेत त्याच्या अनुषंगाने काही अधिकाऱ्यांना आपण त्या कामांचं अलॉटमेंट केलंय. साधारण डेप्युटी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल सीओ या अधिकाऱ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकल्पांची जबाबदारी दिली आहे. त्या प्रकल्पांचा पाठपुरावा करणं, कुठे अडचण आली तर ती सोडवण्यासाठी मदत करणं आणि जिथे गरज पडेल तिथे इतरांचं सहकार्य घेणं असं साधारण आपण ठरवलं होतं. आता हे करत असताना मित्रमध्ये आपण मुंबईत पूर्ण राज्याचं जे काम करतो तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रकल्प चालू आहेत सध्या आणि त्या प्रकल्पांची नेमकी रोजची स्थिती काय आहे ती मॉनिटर करणं जरा अडचणीचं होत होतं. आधी एक्सेल शीटच्या माध्यमातून करूया असं मी सांगितलं होतं, परंतु त्यात काही इश्यू आले. मग आम्ही सॉफ्टवेअर कुठलं उपलब्ध चांगलं आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यामध्ये आसना नावाचं एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रकल्पाची माहिती देता येते. प्रकल्पाची जबाबदारी ज्याला दिली आहे त्याला ऍक्सेस देता येतो. व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील हा सॉफ्टवेअरचा वापर करता येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला डॅशबोर्डच्या माध्यमातून काम जे आहे ते मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती लगेच बघता येऊ शकतं. त्याचं छोटं एक प्रात्यक्षिक देखील आपल्याला दाखवायचं ठरलंय आणि हे जे प्रकल्प आहेत या प्रकल्पांच्या पाठपुराव्याच्या बाबतीत ही सुसूत्रता आल्यामुळे उपयोग झालाय, वेग वाढलाय आणि सॅम्पल म्हणून एक 5 प्रकल्पांच्या बाबतीत आपल्याला माहिती देतो मी. आता आपल्याला तुळजापूर तीर्थक्षेत्राचा जो विषय आहे हा विषय तो मेजरली आपण आपले जे ॲडिशनल कलेक्टर आहेत ज्योती पाटील मॅडम त्यांच्याकडे हा विषय दिलेला आहे आणि त्याला बऱ्यापैकी गती प्रकल्प म्हणून आता उपलब्ध झाली आहे. जमिनीच्या भूसंपादनापासून जे टेंडरिंगची प्रोसेस आहे त्याच्या बाबतीत बऱ्यापैकी स्ट्रॉंग फॉलोअप झाला आणि लोकांपर्यंत माहिती देऊन तिथल्या स्थानिकांच्या ज्या काही सूचना आहेत त्याच्यावरती विचारविनिमय करून त्या इन्कॉर्पोरेट करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या फील्ड्स मधले जे एक्सपर्ट आहेत, फक्त देश स्तरावरचे नाही तर जागतिक स्तरावरचे जे एक्सपर्ट आहेत त्यांची मदत घेऊन हा आराखडा जो आहे तो केला जात आहे. दुसरा महत्वाचा विषय आपल्या सर्वांच्या दृष्टीने अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला जो मेडिकल कॉलेजचा विषय होता. मेडिकल कॉलेजच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की जागेचा प्रश्न होता आणि इतर काही मुद्दे निर्माण झाले होते. तर आपण ठरवल्याप्रमाणे गव्हर्नमेंट ITI ची जागा वापरण्याचा निर्णय घेतला आणि ती जागा उपलब्ध करून घेणं, त्याचबरोबर हायवेच्या पलीकडे आपण जलसंपदा विभागाची जागा जी आहे ती घेण्याचं ठरवलं होतं आणि ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. तिथे देखील या कार्यप्रणालीचा आपल्याला उपयोग झाला. रेल्वेच्या बाबतीत देखील खास करून भूसंपादन आणि रेल्वेच्या बाबतीत आवर्जून सांगायला हरकत नाही की आता आपलं तुळजापूर सोलापूरचं काम देखील लवकरच सुरू होणार आहे. तारा प्रकल्पाच्या बाबतीत देखील आता जमीन जी आहे त्याचा वापर GT नावाच्या कंपनीच्या थ्रू आपण जे काही नियोजन करतोय, प्रोजेक्टचं प्लॅनिंग करतोय, DPR बनवून घेतोय, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचा फॉलोअप जो आहे तो आपल्या अधिकाऱ्यांनी या सॉफ्टवेअरच्या मदतीने त्याला जास्त व्यवस्थित केला म्हणायला हरकत नाही. शेवटचा मुद्दा म्हणजे एअरस्ट्रिपच्या बाबतीत. एअरस्ट्रिपच्या बाबतीत देखील 3.5 किलोमीटरची एअरस्ट्रिप नवीन करणं आणि आपलं जे आत्ताचं धाराशिवचं एअरपोर्ट आहे तिथे काही अधिकच्या गोष्टी करणं, अशा दोन्ही गोष्टींचं काम देखील चालू आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या कामाला गती मिळत आहे. आता आपल्याकडे या आजच्या प्रेसच्या माध्यमातून हे जे 72 कामं आहेत, 72 सब पार्ट्सवरील कामं,
त्याच्यातले साधारण 45 कामांचं मेन हेड केलंय आणि सब हेडचा विचार केला तर 72 होत आहे. तर ती यादी आपल्याला आता आम्ही आज उपलब्ध करतोय. म्हणजे तुम्हाला देखील कुठे काही माहिती अधिकची विचारायची असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना तुम्हाला विचारता येईल. आणि एक छोटं प्रेझेंटेशन आपल्याला एक उदाहरण म्हणून आपण देऊ. मेडिकल कॉलेजचं घेता का? ठीक आहे, हे सुरुवातीपासूनच घ्या. आपल्याला स्क्रीनवरती आता विनंती आहे, थोडं थांबलं चालतंय. स्क्रीनवरती आपल्याला त्या मोठ्या दिसतंय मेडिकल कॉलेजचा विषय जो आहे, ही जबाबदारी आपण आरडीसीकडे दिलेली आहे. आता मला वाटतं आरडीसीनेच सांगितलेलं बरं पुढे की नेमकं आपण काय केलेलं आहे. सर्वांना नमस्कार. आपण जे पाहतोय आता स्क्रीन, त्याच्यामध्ये हे आसनाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याची मदत आपल्याला प्रोजेक्ट मॉनिटरिंग सिस्टम म्हणून निश्चितपणे खूप चांगला करता येतो. त्याच्यामध्ये आदरणीय जिल्हाधिकारी सर आणि दादांच्या माध्यमातून आपण हे सॉफ्टवेअरची माहिती घेतली आणि ती भेटला आपल्याला. त्याच्यामध्ये आपण जर पहिला कॉलम बघितला तर त्याच्यामध्ये टास्क आहेत की आपल्याला काय काम करायचं, आणि पुढचा जो कॉलम आहे तो असाइन आहे, म्हणजे ते आपण कुणाकडे असाइन करायचे, ते काम कुणाला सांगायचं. त्याच्या पुढे त्याची टाइमलाईन आहे, ड्यू डेट. ड्यू डेटच्या ठिकाणी आपण तारीख टाकतो की हा विषय आपल्याला या तारखेपर्यंत संपला पाहिजे. आणि हे सगळे विषय आपल्याला कशा पद्धतीचे प्रायोरिटीचे आहेत, लो, क्रिटिकल, मीडियम, अशा प्रकारचा आपण त्याला तो ठरवतो, त्याला क्लिक करतो आणि ठरवतो. आणि मग सध्या पुढे ते कुठल्या फेजमध्ये आहे, तो कम्प्लीट झाला, काय अडचण आहे, आणि नसेल तर पुढे रिमार्क्समध्ये काय अडचण आहे. आपण बघू शकतो की नियोजन आणि पूर्वतयारीमध्ये पहिल्यांदा प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार करणे आणि तिकडे आपल्याला वैद्यकीय विभागाकडे पाठवणे वगैरे हा पहिला टास्क होता. त्याच्यानंतर आर्किटेक्चरची नेमणूक हा दुसरा टास्क होता. प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देणे हा तिसरा टास्क होता. आणि हे सगळे टास्क आपण फेज या कॉलममध्ये जर पाहिले तर ते कम्प्लीट झालेले आहे. अशा पद्धतीने खाली 150 इनटेक आणि 500 बेड असा आणि पीजीचे 100 अशानुसार नवीन प्रस्तावित सादर करायचा होता. तो सुद्धा आता इन प्रोग्रेस आहे, तो क्रिटिकल आहे, इन प्रोग्रेस आहे. आणि जे टास्क असाइन केलेली आहे आपण त्या अधिकाऱ्याकडे हा पेंडिंग राहतो विषय की आपल्याला हे काम करायचं आहे. आणि मग ते पुढच्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा लॅपटॉपला किंवा त्यांच्या डेस्कला तो विषय त्यांना दिसतो, जेणेकरून त्यांनी त्यांचं कॉम्प्युटर उघडलं आणि सॉफ्टवेअर ते जर लॉग इन झाले त्यांच्या लक्षात येते की आपलं काय काम पेंडिंग आहे. अशा पद्धतीने खाली दुसरा विषय होता लँड ॲक्विजिशनचा. त्याच्यामध्ये जागा मागणीचा जो प्रस्ताव होता तोही आपण पाठवला, तो कम्प्लीट केला. धाराशिवमध्ये आपल्या 7/12च्या नोंदी घ्यायच्या होत्या दिलेल्या जागेवर, त्या नोंदी आपण 100% करून दिल्या. आता पुढचे जे मुद्दे आहेत ते आपल्याला तिथे प्रत्यक्ष बांधकाम करण्यासाठी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स लागतं. त्याच्यानंतर जलसंपदा विभागाचे काही गट नंबर आहेत आणि 7/12 आहेत, त्यांचे ताबे आहेत. 7/12 झाला, परंतु ऍक्च्युली त्याची जी प्रत्यक्ष प्रोसिजर व्हायला पाहिजे, ती प्रोसिजर प्रत्यक्ष जागोक्यावर जागा मोजून नकाशे तयार करणे वगैरे या फार छोट्या छोट्या केजेस झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा इन प्रोग्रेसमध्ये आहेत. त्याची जी टाइमलाईन आहे ती टाइमलाईन संपलेली आहे. ऍक्च्युली जून 26 होती, काही तर 3 जुलै होती, पण आता ते क्रिटिकल स्टेजमध्ये आम्ही त्याचा डेली फॉलोअप घेत असतो. त्यानंतर पुढे इस्टिमेशन, टेक्निकल सँक्शन आणि टेंडर प्रोसेस, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला टेक्निकल सँक्शन ही टास्क कम्प्लीट झालेला आहे. आणि आता टेंडर प्रोसेस ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, इन प्रोग्रेस आहे. वर्क ऑर्डर हा त्याच्यानंतरचा विषय येतो. त्याच पद्धतीने खाली दुसरा जो त्या प्रोसेसमधला तो नगरपालिकेचा बांधकाम परवाना, फायर डिपार्टमेंटची एनओसी, एन्व्हायरमेंट आणि पोल्युशन डिपार्टमेंटचे इश्यूज, हे सुद्धा सगळे प्रोसेस झालेले आहेत आणि एकमेकाशी रिलेटेड आहेत. त्याच्यामुळं पहिला नगरपालिकेचा झाला की पुढचा येतो. अशा पद्धतीने इन प्रोग्रेस त्या सुद्धा विषय आहे. या अनुषंगाने आम्ही ॲज अ नोडल अधिकारी म्हणून नगरपालिका प्रशासन असेल, नगरपालिका शिओ असतील, एन्व्हायरमेंट आणि पोल्युशन डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, त्यांना आम्ही फॉलोअप करत राहतो, फोन करत राहतो की या बाबतीमध्ये कुठपर्यंत आले, काय अडचण आहे. आणि खाली पुन्हा आणखी काही त्याच्यामध्ये इतर इश्यू पण आपण घेतलेले आहेत की काही छोटे छोटे विषय असतात त्याच्यामुळे काम पेंडिंग राहतं. उदाहरणार्थ इमारती पाडण्यासाठी आपल्याला 27-37 लक्ष रुपये आपल्याला लागतात, जे जे अस्तित्वात आहेत त्या पाडण्यासाठी, जुन्या झालेल्या वगैरे. तर त्याच्या पैशाची मागणी आपल्याकडे आपण केलेली आहे. दुसरं, काही मोकळ्या जागेमध्ये पहिल्यांदा आता तिथं सिस्टम अशी आहे की ITIची जागा आपण घेतो, म्हणजे जिथं बांधकाम करायला स्कोप आहे, पहिल्यांदा कमी जागा तिथं ताबडतोब बांधकाम सुरू करणे. आणि त्याच वेळेला ITI साठीची जागा दिली आहे जी रिकामी आहे, त्या ठिकाणी प्री फॅब्रिकेटेड अशा पद्धतीचं जर वर्कशॉप
आपल्याला नंतर करता आलं तर ते वर्कशॉप अगोदर तयार करणे, म्हणजे जेणेकरून इकडचे जुनं वर्कशॉप जे आहे ते पाडून पुन्हा तिथं मेडिकल कॉलेजच्या बांधकामाचं नियोजन करता येऊ शकेल. असं एकदम स्मार्ट पद्धतीनं त्या ठिकाणी ते सुद्धा प्लॅनिंग चालू आहे. तर अशा पद्धतीनं हे सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला मदत अशी होते की असे जेवढे आपले फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत हे सगळे फ्लॅगशिप प्रोग्राम याच्यावर असल्यामुळं याला एक वन विंडो किंवा वन पॉईंट सोर्स असं म्हणता येईल. तर ते जिल्हाधिकारी साहेबांना किंवा मला पूर्ण सगळ्या प्रोजेक्ट बद्दल एका क्लिकवरती प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल अपडेट घेता येतं. याचा फायदा काय, तर प्रत्येकाला फोन विचारण्याची गरज नाही, वेळ वाचतो. किंवा आता लँड ॲक्विजिशनचं काम तुळजापूरचं कुठपर्यंत आलं विचारायची गरज नाही, ओपन करायचं बघायचं, त्यांनी त्यात अपडेट केलेलं असतं की एवढं काम झालेलं आहे, एवढं बाकी आहे. जे बाकी काम आहे त्याच्यापुरतंच पुढे काय अडचण आहे एवढंच आपण विचारायचं आणि ती सुद्धा पुढे त्यांनी लिहिलेली असते, त्याच्यावर फक्त आम्ही वर्कआउट करायचं आणि पुढे जायचं. अशा पद्धतीनं या सॉफ्टवेअरचा खूप चांगला बेनिफिट होत आहे. त्याच्यामध्ये सगळे अधिकारी याच्याशी आणखी एकरूप होत आहेत. काही मध्यंतरी बदल झाल्या, काही थोडेफार बदल झाले, ते पण आता त्याच्यामध्ये चांगलं एकरूप होत आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक प्रोजेक्टचं दादा आपण मॉनिटरिंग. राईट. आता याच्यात पुढचे दोन मुद्दे, एक तर जिल्हाधिकारी दर 15 दिवसाला याचा रिव्ह्यू घेतात तसं अपेक्षित आहे, आणि दर महिन्याला आपले पालक सचिव जे आहेत त्यांनी याचा आढावा घेणं अपेक्षित आहे. जमेल तसं ऑब्व्हियसली मीही घेतो. यात महत्वाचं काय आहे की आपल्याला आपल्या धाराशिव जिल्ह्याचं जे दरडोई उत्पन्न आहे जे आता साधारण 2 लाखापर्यंत आहे, ते ऑब्व्हियसली आता पुढचं टार्गेट आपलं 3 लाखापर्यंत नेणं हे आहे. आणि त्या अनुषंगाने यातले बरेचसे प्रकल्प जे आहेत ते उपयुक्त ठरणार आहेत. मग दुसरीकडे आरोग्य विभाग असेल, शिक्षण असेल किंवा मग पर्यटन असेल, याच्यावरती देखील आपण आवर्जून भर देतोय. महिलांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बाबतीत, त्यांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत आपण प्रकल्प घेतलेले आहेत. हे जे 72 कामं चालू आहेत किंवा 45 प्रकल्प चालू आहेत, हे वेगवेगळ्या फील्डमधले आहेत आणि सगळंच अंतर्भूत करण्याचा आपला प्रयत्न आहे. अगदी केंद्रीय विद्यालयापासून सगळेच विषय आपण घेतोय. तर हे बेसिक आपल्याला एक्सप्लेन केलं. जर तुम्ही तो चार्ट बघितला, हे आता डावीकडे जे स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला, त्यात काही हे डावीकडे जरा कसं घ्या तिकडे प्रोजेक्टची लिस्ट डाव्या साईडला. हे जे रिव्ह्यू करायला हे सोपं पडतं. म्हणजे आपल्या माहितीसाठी फक्त हे सगळं दाखवतोय आम्ही, आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे जावं की ह्या सर्व प्रकल्पांवरती आता काम चालू आहे, त्याचा पाठपुरावा चालू आहे, आणि एक एक विषय जो आहे तो आपण मार्गी लावायचं बघतोय. आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावे. काय म्हटलं? हा, आपण जलसंपदाची सगळीच जागा मागतोय, म्हणजे त्या रस्त्याच्या पलीकडची जी जागा आहे ना, कारण तिथे आपण वैद्यकीय शिक्षणाचं संकुल करायचं म्हणतोय, जे मेडिकल एज्युकेशन कॉम्प्लेक्स. आपल्याला मेडिकल, डेंटल, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि जमलं तर फार्मकोलॉजीचं कॉलेज करायचंय, फार्मसीचं कॉलेज सकट करायचंय. त्यामुळे ती जागा पूर्णच मागतोय आपण. काय म्हटलं? ती घेतोय ना आपण, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. नॉट रिअली, हे सगळं प्रोसेसमध्येच विषय आहेत, कुठे काही विशेष अडचण नाहीये. नाही, आपण मला वाटतं इंडिपेंडेंट माहिती ज्या त्या अधिकाऱ्यांकडनं घ्यावी, आणि आपल्याला जर काही त्यात अडचण वाटली, माझी खरं तर तुम्हाला सगळ्यांना विनंती काय आहे की हे प्रकल्प जे आहेत, मध्ये मी बोललो होतो की पत्रकार बांधवांनी काही प्रकल्पांची काय पालकत्व स्वीकारावं. जसं आपण अधिकारी दिलेत तसं आपल्यापैकी काही लोकांनी जर फॉलोअप केला तर ही कामं अजून इफेक्टिव्हली होऊ शकतील असं मला वाटतं. तुम्ही मेडिकल कॉलेजचा विषय जर बघत असाल तर बिलकुल RDC साहेबांना तुम्ही नंतर भेटा, आणि एखादा विषय तुम्हाला वाटला पेंडिंग राहतोय तर मला सांगा तुम्ही. ITIची जमीन झाली आपल्या नावे पूर्ण मेडिकल कॉलेजच्या नावे. पण शिफ्टिंगचं मी आता सांगितलं की शिफ्टिंग हा विषय आपण एकदम स्मार्ट पद्धतीने करतोय. आपल्याला कॉलेज ITIचं पण बंद पडू द्यायचं नाही.
म्हणून ज्या रिकाम्या जागा आहेत त्यांनी आयदर दोन्ही लोकांनी दोन्ही संस्थांची कामं रिकाम्या जागी चालू करायची आपली आपली, आणि मग जसं काम इकडचे होते तसं ते पाडापाडीकडे पुढचे काम करायचे. नाही, एक मिनिट. हा विषय जो आहे ना आपण इंडिपेंडेंट डिस्कस करू. या विषयाच्या बाबतीमध्ये एकदम स्पष्टता आहे. मेडिकल एज्युकेशन कडनंच आपण जवळजवळ 60 कोटी रुपये नवीन ITI साठी उपलब्ध करून देणार आहे. नवीन ITI बांधायचं कुठे हा निर्णय आम्ही पुढच्या काही दिवसात घेऊ. एकतर आता इयरमार्क केलेली जागा जी आहे जुन्या ITI ची तिथे करू, किंवा आपली जी टेक्निकल स्कूल आहे ती माहिती आहे जागा तुम्हाला. टेक्निकल स्कूलची जागा जी आहे तिथे किंवा इथे दोन्हीपैकी एक निर्णय घेऊ आपण. पण 60 कोटी आपण उपलब्ध करून देणार आहे. जोपर्यंत बांधकाम होत नाही ITIचं तोपर्यंत मुलांना काही आपण इथून शिफ्ट करणार नाही. आहे त्या ठिकाणी ITI चालू राहील. ठीक. अजून काही कोणाचे प्रश्न?